नमस्कार, मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल या आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त छान अशा खमंग कुरकुरीत आणि झटपट बनणारी कोथिंबीर वडी बघतोय। खूप छान टेस्टी बनते, रोल करण्याची गरज नाहीये, कोणाला जमत नाही, त्यामुळे ही सोपी पद्धत मी इथे दाखवली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। हे बघा, आता आपण आहे ना साहित्य बघून घेऊ। इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, हे बघा अशी मस्त बारीक कापून घ्यायची। इथे मी पूर्ण एक जुडी घेतलेली आहे, जुडी कमी जास्त पण असू शकते। तर आता इथे मी जेवढी कोथिंबीर भरली ना कप मध्ये किंवा तुम्ही वाटीचं पण प्रमाण घेऊ शकता, तर ते चांगले अशी दाबून दाबून भरा। इथे मी 2 कप घेतलेली आहे, त्याच्यासाठी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे। 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। 2 कप कोथिंबीर असेल तर 1 कप बेसन पीठ। आता वाटण्यासाठीचं आपलं साहित्य बघू। हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं। हे झालं आपलं वाटण्याचं। आता इथे काही वस्तू आपण फोडणीसाठी बघतोय। लाल तिखट आहे, लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या, तुमची हिरवी मिरची किती तिखट आहे त्यानुसार घ्यायचं। 1 चमचा धने पावडर, जे ओवा घेतलेला 1 चमचा आपल्याला बेसन मध्ये टाकायला। तीळ घेतलेली 2 चमचे, हळद आणि चवीनुसार मीठ घ्यायचे। चला तर मग सुरुवात करू। घेतलेलं आहे तर आपण पहिले ना वाटण करून घेऊ। इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण आणि जिरं। हे आपल्याला थोडं जाडसर वाटून घ्यायचं आहे, पाणी न घालता वाटण करून घ्यायचं आहे। हे बघा, इथे मस्त छान असं आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता आपण हे बेसन पिठाचं आहे ना बॅटर तयार करून घेऊ। त्याच्यामध्ये मीठ टाकते मी, हळद, ओवा आहे ना असा हाताने चोळून टाका। तर हे ना पाणी घालून छान असा सैलसर आपल्याला करून घ्यायचंय। मी तुम्हाला सांगते नंतर किती पाणी लागलं मला। हे बघा, असं पूर्ण व्यवस्थित सैलसर करून घ्यायचंय। याच्या गठोळ्या आहे ना सगळ्या मोडल्या पाहिजे। इथे मी 1 कप घेतलेलं होतं बेसन पीठ, त्याच्यासाठी मला पूर्ण 1 ग्लास पाणी लागलेलं आहे। छान असं फेटून घ्यायचंय, कारण याच्या ज्या गाठी गोठळ्या असेल ना त्या सगळ्या मोडल्या पाहिजे, असं घ्यायचंय करून। हे बघा, आता इथे ना कढई ठेवलेली मी, ती छान अशी तापली पाहिजे। त्याच्यामध्ये आता आपण इथे 2 चमचे तेल टाकते मी। हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना हे टाकायचं। परतून घ्यायचं हे खाण्याचं। त्याच्यामध्ये मसाले आहेत ना हे टाकायचे आपल्याला। मिरची पावडर, धना पावडर आणि याच्यामध्येच आपण टाकतोय तीळ, कारण आपण आहे ना वरतून तीळ टाकतो ना तर ते आपण तळायला गेलं की वड्या मग त्या तेलामध्ये येतात, त्यामुळे ही तीळ अशी जर परतून घेतली ना छान अशी शिजते, फुलते ती, मग ती तेलामध्ये पसरत नाही किंवा तळताना ती बाहेर येत नाही। आता यामध्ये आपल्याला टाकायचे कोथिंबीर,
ही कोथिंबीर छान अशी परतून घ्यायची आपल्याला. हे बघा आता इथे कशी कोथिंबीर पूर्ण मस्त अशी शिजल्या गेलेली आहे किंवा एकदम कमी झालेली. आता ह्या स्टेजला आपल्याला हे जे मिश्रण करून ठेवलेले आपण हे टाकायचं. बघा पूर्ण मिश्रण टाकून घ्यायचंय आणि छान असं परतवून घ्यायचंय. पूर्ण कोरडं होस्तर करून घ्यायचं आपल्याला. हे दाखवते मी पुढे तुम्हाला. हे बघा इथे आहे ना हे बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे, पण अजून आपल्याला 1-2 मिनिटासाठी करून घ्यायचंय. पूर्ण असा गोळा तयार झाला पाहिजे त्याचा. हे बघा ते इथे ना पूर्ण असा गोळा झालेला आहे. बघा पूर्ण व्यवस्थित सुटतंय ते कढईपासून. आता इथे गॅस बंद करायचा आपल्याला. हे बघा ताटाला आहे ना मी पहिले ना तेल लावून घेतलेलं आहे. आता हे जे आहे ना हे गरम गरमच आपल्याला याच्यात टाकायचं आहे. हे बघा हे असं सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचे. आता या तुम्हाला जेवढी जाड बारीक पाहिजे साईज त्यानुसार करून घ्यायचंय. हे बघा मस्त थंड झालंय. आता आहे ना आपण याचे काप करून घेऊ. हे बघा मस्त छान असे काप होतात त्याच्याने. तुम्हाला केवढी साईज पाहिजे त्यानुसार घ्या आणि कोणत्या आकाराचे कापायचे तसे कापून घ्यायचे. हे बघा हे बघा किती छान मस्त आलेले बघू शकता तुम्ही. एकदम आपण जसे रोल करून करतो ना एकदम तसेच आलेले. पण बऱ्याच जणांना तो प्रॉब्लेम येतो म्हणून मी या पद्धतीने करून दाखवले. हे बघा इथं तेल आहे ना छान असं तापलं गेलेलं आहे. आता आपण आहे ना या वड्या आहेत नाही बघा अशा एक एक करून तळून घेऊ. तुम्ही इथे ना तळण्याच्या बघा हे करू शकता, शालो फ्राय पण करू शकता तुम्ही. मी इथे डीप फ्राय करते. खूप छान टेस्टी बनतात या. हे बघा वडे टाकले का लगेच याला आहे ना अजिबात हात नाही लावायचा. 1-5 मिनिटानंतर मग तुम्ही ना असे पलटी करू शकतात. हे बघा असे ना पलटी करून घ्यायच्यात ना. हे बघा किती छान मस्त झालेले आहेत. खूप छान कुरकुरीत झाले आहेत बरं का. बघा किती छान मस्त झालेली आपली वडी. एकदम कुरकुरीत आहे. हे बघा तुम्हाला दाखवते मी एक तोडून. हे बघा मस्त झालेली. बघा इथे आपली मस्त छान अशी कुरकुरीत मस्त खमंग कोथिंबीर वडी बनवून तयार झालेली आहे. खूप छान टेस्टी लागते आणि मेन म्हणजे खूप सोपी पद्धत दाखवली मी. रोल करायची गरज नाहीये. खूप छान टेस्टी लागते. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.